नाशिकमधील माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं हनी ट्रॅप प्रकरणी आता अपडेट समोर येते। संबंधित पंच तारांकित हॉटेलची ती रूम तपास यंत्रणांकडून सील केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। हॉटेलच्या रूममध्ये कॅमेरे बसवून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे व्हिडिओ तयार केल्याची चर्चा, ज्या रूममध्ये हनी ट्रॅपचे प्रकार घडल्याची चर्चा आहे ती रूम तपास यंत्रणांकडून आता सील करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिकमधील माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं हनी ट्रॅप प्रकरण, आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेश, ज्या रूममध्ये ही घटना घडली, जो प्रकार घडलेला आहे, ती रूम आता तपास यंत्रणांकडून सील करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। अगदी खरं नीलम, खरं बघितलं गेलं तर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये हनी ट्रॅपचा हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे। यामध्ये 72 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आजी माजी मंत्र्यांचा सहभाग असल्याचा जो दावा आहे तो मुंबईतील एका बड्या नेत्याने अनौपचारिक गप्पांदरम्यान केलेला होता। आणि याचे जे पडसाद आहे ते आपण विधिमंडळामध्ये देखील बघितले असेल। नाना पटोले असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील, यांनी देखील हा हनी ट्रॅपचा जो मुद्दा होता तो लावून धरलेला होता। आणि याच प्रकरणी खरं तर नाशिकमधील एक महसूल खात्यामध्ये असलेले वरिष्ठ अधिकारी हे या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची जी चर्चा आहे ती आहे। आणि या सगळ्या प्रकरणावरून ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हे सगळं घडलं, त्या पंचतारांकित हॉटेलच्या तपासणीसाठी राज्याची गुप्त वार्ता विभाग जो आहे तो या ठिकाणी काल नाशिकमध्ये दाखल झालेला होता। आणि त्यांच्याकडनं या पंचतारांकित हॉटेलची जी आहे ती तपासणी केली जात असल्याची जी माहिती होती ती सूत्रांकडून मिळालेली आहे। आता मिळालेल्या माहितीनुसार काही सूत्रांनी असं देखील सांगितलेलं आहे की ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये या हनी ट्रॅप प्रकार घडला त्या रूमची जी आहे तो जो रूम आहे तो सील करण्यात आलेला आहे, अशी गोपनीय माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळालेली। त्यामुळे एकूणच राज्य गुप्त विभागाकडनं खरं बघितलं गेलं तर याचा जो तपास आहे तो खरं केला जातोय। मात्र याची पोलीस दप्तरी असेल किंवा प्रशासन दप्तरी आहे कुठलीही जरी नोंद नसली, कारण मुख्यमंत्र्यांनी देखील काल विधान भवनामध्ये सांगितलं होतं का हनी ट्रॅप वगैरे असं काही घडलेलं नाही। मात्र या प्रकरणाची जी चर्चा आहे ती जोरदार राजकीय वर्तुळामध्ये आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार म्हणा किंवा कुठली ठोस माहिती नसली तरी गुप्त विभागाकडनं याची जी गोपनीय पद्धतीने जी आहे ती चौकशी केली जाते। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणा ज्या होत्या त्या नाशिकमध्ये आलेल्या होत्या। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। या संदर्भात काही राजकीय प्रतिक्रिया आल्यात, आपण पाहूयात। नाशिकमधील माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं हनी ट्रॅप प्रकरण, संबंधित पंचतारांकित हॉटेलची ती रूम तपास यंत्रणांकडून सील केल्याची सूत्रांकडून माहिती समोर येते। हॉटेलच्या रूममध्ये कॅमेरे बसवून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे व्हिडिओ तयार केल्याची चर्चा, आणि यावर आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत। माझ्याकडे काही माहिती नाही आहे, परंतु काल माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे। आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं का कुठे हनी पण नाही आणि कुठे ट्रॅप पण नाही। मला असं वाटतं की तो मुद्दा जो आहे संपलेला आहे। आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिल्यानंतर शंकेला काही वाव राहू नये। समृद्धी महामार्गातल्या भ्रष्टाचाराचं पाप हे या हनी ट्रॅपच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर आलंय। मात्र हा हनी ट्रॅप जो आहे याच्या खोलात सरकार जर गेलं तर हा 20,000 कोटीचा भ्रष्टाचार उघडा होईल। करिता या हनी ट्रॅपला गृह मंत्रालयाच्या पातळीवर आणि जो MMRDAच्या माध्यमातून आणि इतर जे विभाग आहेत या माध्यमातून या प्रकरणाला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।